हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आपला सलमान सर. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते म्हणजे जर्नलचा प्रॉब्लेम, जो आपण याच्या आधी स्टार्ट केलेला होता. ओके, आपण जे लेक्चर्स घेतले होते त्यामध्ये आपण बघितलं होतं की सर जर्नल हा टॉपिक कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे. तर आपण त्याचे काही बेसिक ट्रिक्स सुद्धा बघितले होते. ते ट्रिक्स आपल्याला परफेक्ट माहीत असणे गरजेचं आहे. आपण जो टॉपिक सुरू केला होता तो जर्नल हा टॉपिक आहे. ओके, यावर आपल्याला क्वेश्चन हमखास येतोय. तो क्वेश्चन आपल्याला कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे यासाठी आपण काही बेसिक ट्रिक्स बघितले होते. त्यामधल्या काही ट्रिक्स आपण पुन्हा एकदा डिस्कशनला घेऊया आणि त्यानंतर आपण प्रॉब्लेमला सुरुवात करूया. बरोबर. त्यामधली ट्रिक नंबर फर्स्ट होती की सर, जर एखाद्या ट्रान्झॅक्शन मध्ये परचेस हा वर्ड असेल, कोणता वर्ड असेल? परचेस. परचेस हा वर्ड असेल तर परचेस हा एक्सपेन्सेस आहे. परचेस हा नेहमी आपण फर्स्ट नंबरला कन्सिडर करायचा. कोणत्या नंबरला? फर्स्ट नंबरला घेतो. ओके, जसं की गुड्स परचेस फॉर कॅश, दोन अकाउंट आहे, परचेस आणि कॅश. परचेस एक नंबरला, दुसरा आहे कॅश, तो सेकंड नंबरला जाईल. बरोबर. फर्निचर परचेस असेल तर परचेस घेत नाही आपण, कारण असेट आहे तिथं, आपण परचेसला कन्सिडर करत नाही. मग फर्निचर परचेस केलंय म्हणजे फर्निचर एक नंबरला, मग दोन नंबरला कोण येणार? कॅश. बरोबर. आपण डिस्कशनला घेतलं होतं की आपल्या 80 to 90% ट्रान्झॅक्शन मध्ये कॅश हा मॅटर करतोयच. बरोबर. त्यानंतर ट्रिक नंबर सेकंड बघितली होती आपण. सर, एखाद्या ट्रान्झॅक्शन मध्ये सेल्स असेल तर सेल्स मात्र आपण सेकंड नंबरला घेतोय. किती नंबरला घेतोय? सेकंड नंबरला सेल्स घेतोय. आणि सेल्सच्या ऑपोजिट मध्ये जो कोणी आहे तो आपण फर्स्ट नंबरला घेणार आहोत. डन. यस सर. त्यानंतर आपण बघितलं होतं की सर कॅपिटल, कॅपिटल हा जर वर्ड येत असेल तर कॅपिटल हा नेहमी आपण सेकंड नंबरला घेतो. किती नंबरला घेतोय? सेकंड. त्याच्या अगेन्स्ट जो कोणी असेल तो आपण फर्स्ट नंबरला घ्यायचा असतो. ही ट्रिक सुद्धा तुम्ही फॉलो करू शकताय. त्यानंतर ट्रिक नंबर 4 आहे, जर क्वेश्चन मध्ये ड्रॉइंग्स असतील, कोण असतील? ड्रॉइंग्स. ड्रॉइंग्स म्हणजे काय? तर ओनर म्हणजे व्यावसायिक जो कोणी आहे, ओनर जेव्हा बिझनेस मधले वस्तू किंवा बिझनेस मधला पैसा स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी यूज करत असेल तर त्या कन्सेप्टला आपण ड्रॉइंग्स म्हणतोय. ड्रॉइंग्स हे कॅपिटलच्या विरुद्ध आहे. ड्रॉइंग्स हे एक नंबरला घ्यायचं असतंय आणि सेकंड नंबरला त्याच्या ऑपोजिटला कोणी पण दिसू दे तो अकाउंट कन्सिडर करतोय आपण. डन. येस. त्यानंतर ट्रिक नंबर 5 बघितली होती आपण. सर, जर ट्रान्झॅक्शन मध्ये एक्सपेन्सेस असतील, एखादा खर्च असेल, जसं की सॅलरी पेड आहे, खर्च आहे सर, पेड केलंय म्हणजे दिलंय. रेंट पेड, खर्च आहे सर, कारण पेड केलंय म्हणजे दिलंय. इंटरेस्ट पेड, खर्च आहे सर. बरोबर. पेड फॉर ऍडव्हर्टाइजमेंट, खर्च आहे. पेड हा वर्ड असेल तर आपण अज्युम करतोय की सर तो खर्च आहे. एक्सपेन्सेस हा नेहमी एक नंबरला घ्यायचा असतोय आणि त्याच्या ऑपोजिटला कोणी पण असू दे, शक्यतो कॅश असतोय, तो मग सेकंड नंबरला जातो. डन. येस. त्यानंतर नंबर 6, इन्कम. सर, ट्रान्झॅक्शन मध्ये एखादा इन्कम दिसत असेल तर तो इन्कम मात्र सेकंड नंबरला घेतोय. किती नंबरला घेतोय? सेकंड. जसं की रेंट रेसिव्ह, मगाशी मी पेड केला होता, खर्च होता, आता मला रेंट रेसिव्ह झालाय, मला रेंट मिळालेला आहे, माझं इन्कम आहे. दोन नंबरला येणार रेंट, एक नंबरला मग हमखास कोण असतोय? कॅश. इंटरेस्ट रेसिव्ह, मला इंटरेस्ट मिळालेला आहे, इन्कम आहे इंटरेस्ट, तो दोन नंबरला येणार. मग एक नंबरला त्याच्या ऑपोजिटला कोण असेल तो, शक्यतो तो कोण असतोय आपल्यासाठी? तर तो कॅश असतोय. बरोबर. या बेसिक ट्रिक्स आपल्याला माहिती असणे फार महत्वाचं आहे. त्यानंतर अजून दोन महत्वाचे बघूया. समजा जर कॅश तुमच्याकडे येत असेल, कॅश कम्स इन, कॅश जर तुमच्याकडे येत असेल तर एक नंबरला घ्या त्या कॅशला, दोन नंबरला जो ऑपोजिटला आहे त्याला. बघा, या ट्रिक मध्ये कॅश असणारच आहे किंवा तुम्ही कॅशला सेपरेट अज्युम करू शकताय. आणि शेवटची ट्रिक आहे आपली, सर, कॅश जर तुमच्याकडून जात असेल त्याला आपण कॅश गोज आउट म्हणतोय. जर तुमच्याकडनं कॅश जात असेल तर त्या कॅशला आपण किती नंबरला घेणार? दोन नंबरला घेतो. किती नंबरला? दोन नंबर. आणि त्याच्या ऑपोजिटला जो कोणी असेल त्याला आपण कन्सिडर करतो. डन. सॉरी. या बेसिक ट्रिक्स आपल्याला माहिती असणे फार गरजेचं आहे, फार महत्वाचं आहे. ओके, या बेसवर आपण प्रॉब्लेम बघत जायचंय. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट आपण ऑलरेडी क्लासमध्ये सॉल्व्ह केलेला होता. हा आपला सेकंड नंबरचा प्रॉब्लेम आहे. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ राजेश फॉर एप्रिल 2025. तुम्ही या प्रॉब्लेमचा आधी स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये काय करायचं, या प्रॉब्लेमला नोट डाऊन करायचं आहे. ओके, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता या प्रॉब्लेमचा. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट आपण सॉल्व्ह केलेला होता. सेकंड नंबरचा हा प्रॉब्लेम आहे. ओके,
जर्नलाइज द ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ राजेश. राजेशच्या बुकमध्ये आपल्याला ट्रान्झॅक्शनचं जर्नल एंट्री पास करायची आहे फॉर एप्रिल 2025. ओके, एप्रिल 2025 डेट दिलेला आहे. राजेश कमेन्स्ड बिझनेस विथ कॅश ₹2 lakhs. राजेशनं बिझनेस सुरू केला. कमेन्स्ड म्हणजे सुरू करणे. राजेशनं बिझनेस स्टार्ट केलेला आहे. स्टार्ट करताना राजेशनं 2 लाख रुपयाचं कॅश आणलंय. काय आणलंय? 2 लाख रुपयाचं कॅश. सर एक अकाउंट आहे कॅश अकाउंट. कोणता आहे इथं? कॅश. सर दुसरा अकाउंट आहे राजेशनं बिझनेस सुरू करताना जे काही आणलंय त्याला आपण कॅपिटल म्हणतोय. काय म्हणतोय आपण त्याला? कॅपिटल म्हणतोय. बरोबर. मग दोन अकाउंट कोणते झाले सर? एक अकाउंट झालेला आहे इथं कॅपिटल, जो दिलेला नाही पण आपल्याला ओळखायचा आहे. इथं कॅपिटल आहे आणि दुसरा आहे कॅश. दुसरा कोण आहे? कॅश. चला आपल्या बेसिक ट्रिक्स मध्ये जाणार आपण. बघा लक्षात ठेवा, एक आहे कॅश, एक आहे कॅपिटल. सर कॅपिटल किती नंबरला घ्यायचं आहे? 2 नंबरला. मग कॅश किती नंबरला येणार? 1 नंबरला. डन. यस. चला आपण एंट्री पास करूया. कॉलमची नाव आपल्याला माहिती पाहिजे. फर्स्ट कॉलम डेट असतोय, सेकंड कॉलम असतोय आपला पर्टिक्युलर्स. ओके, जे विद्यार्थ्यांनी याच्या आधी बघितलेलं नाही जर्नलचा प्रॉब्लेम त्यांच्यासाठी हे महत्वाचं आहे. थर्ड कॉलम असतोय आपला LF म्हणजे लेजर फोलिओ. तो फार छोटा कॉलम असेल, त्यामध्ये काहीच लिहायचं नसते. त्यानंतर पुढचा कॉलम असतोय DR रुपीज म्हणजे डेबिट रुपीज आणि शेवटचा कॉलम आहे CR रुपीज म्हणजे क्रेडिट रुपीज. बरोबर. यस. आपल्याला जो डेट वगैरे दिलेला आहे तो कन्सिडर करतोय आपण. इथे एकदाच तुम्हाला लिहावं लागेल 2025 एप्रिल 1. राजेशनं बिझनेस सुरू केलाय. 2 अकाउंट कॅपिटल आणि कॅश आपण ठरवलंय. कॅपिटल सेकंडला येणार. मग 1 नंबरला कोण लिहिणार आपण? 1 नंबरला आपण लिहिणार कॅश अकाउंट. बघा कसं लिहायचं असतं, हे महत्वाचं आहे. कॅश अकाउंट इज डेबिटेड. डेबिटेड म्हणजे इथं बरोबर LF च्या कॉलमला लागून DR डॉट. कॅश अकाउंट इज डेबिटेड. कॅश 1 नंबर, कारण कॅपिटल 2 नंबर आहे. मग 2 नंबरला कॅपिटल लिहिताना थोडस आत ढकलावं लागतंय. टू लिहायचं. काय लिहायचं? टू कॅपिटल अकाउंट. बघा सेम लाईनला तुम्ही लिहू शकत नाही. ओके, टू कॅपिटल अकाउंट. कॅश अकाउंट इज डेबिटेड टू कॅपिटल अकाउंट. ही आपली फर्स्ट नंबरची एंट्री आहे फर्स्ट ट्रान्झॅक्शनची. किती रुपये आणले सर? 2 लाख रुपये आणलेला आहे. ओके सर, जे DR आहे ओके त्याची अमाऊंट डेबिट कॉलम मध्ये लिहितोय आपण 2 लाख रुपये आणि क्रेडिट कॉलमला डॅश. आणि ज्याच्या पुढे 2 आहे त्याची अमाऊंट आपण क्रेडिट कॉलम मध्ये लिहायची असते 2 लाख रुपये आणि इथं आपण डेबिट कॉलमला काय करतोय? डॅश. ही झाली आपली फर्स्ट एंट्री. फर्स्ट एंट्री संपल्यानंतर त्या एंट्रीमध्ये आपण काय केलंय ते लिहायचं असतं ब्रॅकेटमध्ये. त्याला आपण नॅरेशन म्हणतोय. काय म्हणतो आपण त्याला? नॅरेशन. महत्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे हा. सर ब्रीफ एक्सप्लेनेशन अबाउट ट्रान्झॅक्शन मीन्स डॅश नॅरेशन. बरोबर. काय घडलंय ते लिहिणार आपण. बिंग आहे तेच वर्ड यूज करणार आपण. कमेन्स्ड. कमेन्स्ड म्हणजे सुरू करणे. बिझनेस विथ कॅश. बिंग कमेन्स्ड बिझनेस विथ कॅश. सर कॅश आणला आणि बिझनेस काय केलेला आहे? राजेशनं स्टार्ट केलेला आहे. जेव्हा तुमचं फर्स्ट ट्रान्झॅक्शनची एंट्री लिहून होते तेव्हा त्याला क्लोज करायचं. म्हणजे काय करायचं? एक लाईन ब्लँक सोडून द्यायचं. अशा पद्धतीने तुम्हाला ती लाईन मारणे वगैरे नेसेसरी नाही. एक लाईन ब्लँक सोडून द्यायची म्हणजे आपल्याला कळेल की फर्स्ट ट्रान्झॅक्शन आपलं संपलेलं आहे. ओके, डन. ट्रान्झॅक्शन नंबर सेकंडला जाणार आपण. डिपॉझिटेड ₹1 lakh इन युको बँक. ओके सर, 1 लाख म्हणजे कॅश अकाउंट आहे. सेकंड आहे युको बँक अकाउंट. एक आहे कॅश अकाउंट, एक आहे युको बँक अकाउंट. सर आता आम्ही कसं ओळखायचं? यस, कॅश आपल्या ओळखीचं आहे. यस, ओळखीचं आहे सर. डिपॉझिट करणे म्हणजे भरणे. तुमच्याकडे 1 लाख रुपये होते, ते 1 लाख रुपये तुम्ही जाऊन बँकेमध्ये जमा केला. युको बँकेमध्ये तुम्ही जमा केला म्हणजे तुमच्याकडे पैसे आले की तुमच्याकडनं पैसे गेले? तर सर आपल्याकडनं पैसे गेले. आपल्याकडनं पैसे गेले. चला बघूया आपण बेसिक ट्रिक्स मध्ये. सर कॅश गोज आउट. कॅश गोज आउट. पैसे गेले. पैसे गेले म्हणजे किती नंबरला घेणार सर? कॅशला 2 नंबरला कॅश येणार. मग 1 नंबरला अजून कोण राहतोय? युको बँक. 1 नंबरला युको बँक, 2 नंबरला कॅश. बरोबर. यस. चला आपण जाणार इथं मग. ओके, किती डेटचं ट्रान्झॅक्शन होतं? डेट आहे 4. डेट आहे 4. बरोबर. यस सर, 4 तारखेचं ट्रान्झॅक्शन आहे. डेट 4 आहे. सर कॅश गेलेला आहे. कॅश 2 नंबरला. 1 नंबरला युको बँक अकाउंट असणार आहे. युको बँक अकाउंट इज डेबिटेड.
म्हणजे इथं DR चं साइन असणार टू कॅश अकाउंट, कारण कॅश आपल्याकडनं गेलेला आहे. सर किती रुपये आपण डिपॉझिट केलेले आहेत, तर आपण बघू शकतो तिथं अमाऊंट किती रुपये दिलेले आहे. तर सर अमाऊंट दिलेले आहे 1,00,000 रुपीज, 1,00,000 रुपये आपण डिपॉझिट केलेले आहेत. ओके, मग इथं येणार डेबिट कॉलम मध्ये 1,00,000 रुपये घ्यायचं, क्रेडिट कॉलम मध्ये डॅश करायचं, खालच्या लाईनला यायचं, डेबिट कॉलम मध्ये डॅश करायचं आणि क्रेडिट कॉलम मध्ये 1,00,000 रुपये घ्यायचं असतं. क्लिअर? येस. त्यानंतर आपण नॅरेशन लिहितो. नॅरेशन मध्ये काय म्हणणार आपण, जे घडलंय तेच. बेइंग कॅश डिपॉझिटेड इन युको बँक. बेइंग कॅश डिपॉझिटेड इन युको बँक. सर आपण आपल्याकडचा जो कॅश होता तो युको बँक मध्ये काय केलेला आहे, डिपॉझिट केलेला आहे, जमा केलेला आहे. अशा पद्धतीने तुमचं सेकंड नंबरचं ट्रान्झॅक्शन क्लिअर झालेलं आहे. बरोबर? काय डाऊट असेल तर तुम्ही काय करू शकता, मला लेक्चरच्या वेळेला विचारू शकता, ऑफलाईनच्या लेक्चरच्या वेळेला, किंवा कमेंट मध्ये विचारू शकताय. डन? येस. ट्रान्झॅक्शन नंबर थर्ड 7 तारखेचा आहे, डेट 7 दिलेली आहे. इथं काय म्हणतात बघा, परचेस स्टेशनरी. सर स्टेशनरी खर्च आहे. स्टेशनरी कोण आहे, खर्च आहे तुमचा. स्टेशनरी अकाउंट एक आलं. ओके, 5,000 ला परचेस केलंय अँड पेड बाय डेबिट कार्ड. सर पैसे नाही दिले, डेबिट कार्डने पेड केलंय. सर डेबिट कार्ड हा रिलेटेड आहे बँकशी. कुणाशी रिलेटेड आहे, बँक. मग इथं कॅश नाही येणार, मग बँक येणार. आपण कुठल्या बँकेत पैसे टाकला, युको बँक. म्हणजे सर इथं अकाउंट कोणता येणार आपला, युको बँक. बघा डेबिट कार्ड अकाउंट येत नाही. बरोबर, डेबिट कार्ड कुणाला रिप्रेझेंट करतोय, सर आपल्या बँकेला. बँकेचं नाव आहे युको बँक, म्हणजे इथं काय येणार, युको बँक अकाउंट एक येणार. आणि सर आपण स्टेशनरी परचेस केलेली आहे, स्टेशनरी एक्सपेन्सेस आहेत आपले. ओके, चला आपण बेसिक ट्रिक्स मध्ये येणार. सर स्टेशनरी आपले एक्सपेन्सेस आहेत. एक्सपेन्सेस म्हणजे स्टेशनरी 1 नंबरला आणि युको बँक 2 नंबरला. तारीख होती 7. डन? येस. इथे येणार डेट आहे 7. स्टेशनरी अकाउंट इज डेबिटेड. स्टेशनरी अकाउंट इज डेबिटेड टू युको बँक अकाउंट. टू युको बँक अकाउंट. ओके, स्टेशनरी अकाउंट इथं DR म्हणावं लागेल. टू युको बँक. आय थिंक 5,000 आहे. चेक करूया आपण एकदा, मिस्टेक नको. येस सर 5,000 आहे. 5,000 रुपये डेबिटला आणि 5,000 रुपये तुमचे क्रेडिटला जातील. ओके, येस. नॅरेशन द्यावं लागेल. काय झालंय सर, बेइंग स्टेशनरी परचेस, बेइंग स्टेशनरी परचेस, बेइंग स्टेशनरी परचेस किंवा बेइंग परचेस स्टेशनरी थ्रू डेबिट कार्ड किंवा बाय युजिंग डेबिट कार्ड. ओके, सर स्टेशनरी परचेस केलेली आहे आणि त्यासाठी डेबिट कार्डचा यूज झालेला आहे. हा आहे आपला ट्रान्झॅक्शन नंबर 3. बरोबर, 10 मार्क्स साठी प्रॉब्लेम आला तर त्याच्यामध्ये 9 ते 10 ट्रान्झॅक्शन तुम्हाला विचारले जातील एक्झाम मध्ये. डन? ओके, अशा पद्धतीने पहिले 3 ट्रान्झॅक्शन आहेत. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय, जेणेकरून मी थोडस स्लाइडला वर घेतो. डन? येस. थोडस मी याला वर सरकवतो म्हणजे आपल्याला थोडस इथे लिहिण्यासाठी बरं पडेल. चला, 3 ट्रान्झॅक्शन झाले. सर पुढचं ट्रान्झॅक्शन नंबर 4 10 तारखेचं ट्रान्झॅक्शन आहे. काय सांगतात सर इथं 10 तारखेला, परचेस फर्निचर. सर फर्निचर असाइट आहे म्हणजे परचेस अकाउंट नाही येणार, फर्निचर अकाउंट येणार. कोणता अकाउंट येणार, फर्निचर. पण सर त्या ट्रान्झॅक्शन मध्ये परचेस पण आहे म्हणजे फर्निचर 1 नंबरला येणार. का, परचेस 1 नंबरला येतोय म्हणून फर्निचर 1 नंबरला येणार. अँड मशिनरी, मशिनरी पण परचेस केलेली आहे. सर मशिनरी पण परचेस केलेली आहे म्हणजे मशिनरी पण 1 नंबर. बघा 2 असेट खरेदी केले, एक फर्निचर आहे, एक मशिनरी आहे. फर्निचर पण 1 नंबरला, मशिनरी पण 1 नंबरला, फॉर ₹23,000 आणि हे 7,000. सर याचा अर्थ कॅश 2 नंबरला. कॅश किती नंबरला, बघा आपण खरेदी केलं याचा अर्थ पैसे गेले म्हणजे कॅश 2 नंबरला. मग त्याच्या ऑपोजिटला कोण कोण आहे, फर्निचर आणि मशिनरी हे 1 नंबरला येतील. दोन्ही अँगल तुम्ही विचार करू शकताय. बरोबर? यस. सर फर्निचर परचेस केलंय म्हणजे फर्निचर 1 नंबरला, मशिनरी परचेस केलंय म्हणजे मशिनरी पण 1 नंबरला. डेट आहे 10 तारखेचं ट्रान्झॅक्शन आहे. इथे टाकणार आपण डेट 10. फर्निचर परचेस केलंय, सर फर्निचर 1 नंबरला येणार. फर्निचर अकाउंट इज डेबिटेड.
सर मशिनरी पण परचेस केलंय, सोबत मशिनरी पण येणार बराबर त्याच्या खाली 1 नंबरलाच मशिनरी अकाउंट इज डेबिटेड टू कॅश. सर पैसे गेलेले आहेत, कॅश मात्र 2 नंबरला आलेला आहे. 2 नंबरला म्हणजे त्याच्या पुढे 2 लागतो. डन. येस सर, 2 अकाउंट डेबिट आहेत, फर्निचर आणि मशिनरी. फर्निचरची किंमत आहे 7,000, मशिनरीची किंमत आहे 23,000. ओके, डेबिट कॉलम मध्ये अमाऊंट लिहिणार, क्रेडिट कॉलम मध्ये डॅश. सर टू कॅश अकाउंट डेबिट कॉलम मध्ये डॅश आणि क्रेडिट कॉलम मध्ये तुमच्याकडनं किती रुपये गेले? 7,000 रुपये फर्निचरचे, 23,000 रुपये मशिनरीचे. सर टोटल आपल्याकडनं 30,000 रुपये गेले. किती रुपये गेले सर? 30,000. ओके, एकदा चेक करा सेम अमाऊंट आहे का? येस सर, 7 आणि 23 बरोबर. सर नॅरेशन मध्ये येणार, काय लिहावं लागेल नॅरेशन मध्ये आपल्याला? बेइंग काहीतरी परचेस केले. काय परचेस केले? बेइंग परचेस फर्निचर अँड मशिनरी. बेइंग परचेस फर्निचर अँड मशिनरी. सर आपण फर्निचर आणि मशिनरी काय केलेलं आहे सांगा? परचेस केलेला आहे. डन सर. येस, अशा पद्धतीने हा आपला ट्रान्झॅक्शन नंबर 4 आय थिंक आपण क्लिअर केलं. चला नेक्स्ट ट्रान्झॅक्शन. गुड्स सोल्ड टू अजय फॉर ₹20,000 ऑन क्रेडिट. सर ऑन क्रेडिट म्हणजे उधारीवर विकलाय. कसं विकलाय? उधारीवर, म्हणजे कॅश येणार नाही सर. मग ज्याला विकलाय ना त्याचं नाव कोण आहे सर? अजय. कोण आहे? अजय. सर गुड्स सोल्ड केलेत, मग गुड्स अकाउंट येत नाही, सोल्ड असणार. सोल्ड हा थर्ड फॉर्म आहे इंग्लिशमध्ये. फर्स्ट फॉर्म असतोय आपला सेल्स. काय असतोय? सेल्स. म्हणजे 2 अकाउंट झाले, अजय आणि सेल्स. बेसिक ट्रिक्स मध्ये जाऊन बघितला तर आपल्याला कळेल. ओके सर, सेल्स 2 नंबरला जातोय. किती नंबरला जातोय? 2. मग अजय किती नंबरला? 1. म्हणजे एंट्री असणार अजय अकाउंट इज डेबिटेड टू सेल्स अकाउंट. डन. येस. डेट बघूया आणि अमाऊंट बघूया आपण. डेट आहे 15, अमाऊंट आहे 20,000. डेट आहे 15. ओके, 15 डेट आहे. काय एंट्री असणार सर? अजय 1 नंबरला, कारण सेल्स 2 नंबरला. अजय अकाउंट इज डेबिटेड टू सेल्स अकाउंट. अजय अकाउंट इज डेबिटेड टू सेल्स अकाउंट. अमाऊंट होती 20,000. येस सर, 20,000 आहे अमाऊंट. ओके, अजय अकाउंट डेबिट आहे. डेबिट कॉलम मध्ये 20,000 रुपये येणार, क्रेडिट कॉलम मध्ये डॅश, डेबिट कॉलम मध्ये खालच्या लाईनला डॅश आणि क्रेडिट कॉलम मध्ये 20,000. बघा अमाऊंट कसं लिहायचं असतं हे पण महत्वाचं आहे. इथे येणार सर नॅरेशनला आपण आणि काय म्हणणार? बेइंग गुड्स परचेस गुड्स सोल्ड टू अजय. जे घडले ते लिहायचं आहे ऑन क्रेडिट. कसं सर? क्रेडिटवर, उधारीवर विकलेलं आहे. येस सर, बराबर. ट्रान्झॅक्शन नंबर 5 आपला क्लिअर झालेला आहे. इथं क्लोज करतोय म्हणजे मी मगाशीच बोललोय एक लाईन ब्लँक सोडून द्यायची. डन. बघूया आपण पुढचं ट्रान्झॅक्शन. तारीख आहे 18. ओके, काय म्हणतात बघा? पेड. सर पेड केले म्हणजे खर्च आहे. काय काय पेड केलंय? सॅलरी 15,000 रुपयाची वर्कर्सना आणि रेंट 5,000 रुपये. सर पेड केले म्हणजे सॅलरी खर्च आहे. खर्च असेल तर सॅलरी 1 नंबरला, रेंट पण पेड केलंय म्हणजे रेंट पण खर्च आहे, रेंट पण 1 नंबरला. आणि सर काय पेड केलंय? तुम्ही पैसे पेड केलाय म्हणजे कॅश किती नंबरला? 2. सर पैसे गेलेले आहेत. सॅलरी 1 नंबर कारण खर्च आहे, रेंट पण 1 नंबर, रेंट पण 1 नंबर कारण खर्च आहे आणि कॅश मात्र 2 नंबर. तारीख आहे 18, 15,000 आणि 5,000. येस. डेट आहे 18 एप्रिल. डेट आहे. सॅलरी पेड केलाय म्हणजे सर सॅलरी खर्च आहे, 1 नंबरला येणार सॅलरी अकाउंट इज डेबिटेड. रेंट पण पेड केलाय, रेंट पण खर्च आहे, रेंट अकाउंट इज ऑल्सो डेबिटेड टू कॅश अकाउंट कारण पैसे गेलेले आहेत सर आपल्याकडनं. टू कॅश अकाउंट. डन. येस सर, सॅलरी डेबिट असणार, बराबर आहे. रेंट पण डेबिट असणार, बराबर आहे. सर सॅलरी किती पेड केली आपण? 15,000 रुपये. रेंट किती पेड केलंय? 5,000 रुपये. याचा अर्थ सर टोटल आपल्याकडनं किती रुपये गेले? 15 आणि 5 20,000 रुपये गेले. किती रुपये गेले आपल्याकडनं? 20,000 रुपये गेलेले आहेत. कॅश गोज आउट. बराबर. एकदा अमाऊंट चेक करतो मी, मिस्टेक नको. सॅलरी 15, रेंट 5. अगदी बरोबर आहे सर. ओके, इथं नॅरेशन लिहितो. काय लिहावं लागेल आपल्याला? सर काहीतरी पेड केलंय, बेइंग. ओके, नॅरेशनची सुरुवात बेइंग न करतोय आपण, हे झालेलं आहे लेक्चर मध्ये आधी. बेइंग सॅलरी अँड रेंट, बेइंग सॅलरी अँड रेंट पेड किंवा बेइंग पेड सॅलरी अँड रेंट कसं घेऊ शकताय तुम्ही. ओके, अशा पद्धतीने हा ट्रान्झॅक्शन आपण कन्सिडर करतोय. चला तुम्ही या 3 ट्रान्झॅक्शन साठी काय करू शकता? स्क्रीनशॉट घेऊ शकताय म्हणजे आपण पुढे कंटिन्यू करूया.
डन. थोडं मी याला पुन्हा वर शिफ्ट करतो. यस. पुढचं ट्रान्झॅक्शन बघण्यात याला आपल्याला काय करावं लागेल, एक लाईन ब्लँक सोडावी लागेल, म्हणजे क्लोज करतोय आपण याला. बरोबर. यस. चला नेक्स्ट ट्रान्झॅक्शन कोणतं होतं, 24 तारखेला घडलंय. काय घडलंय बघा 24 तारखेला. सर रेसिव्ह इंटरेस्ट ₹30,000. सर 3,000चं इंटरेस्ट रेसिव्ह झालं. रेसिव्ह झालं म्हणजे मला मिळालं. सर मला मिळालं म्हणजे इन्कम आहे. काय आपलं इन्कम आहे. सर इन्कम असेल तर इंटरेस्ट 2 नंबरला जाणार. किती नंबरला जाणार, 2 नंबरला. त्याच्या विरुद्ध कोण आहे सर, थ्रू आरटीजीएस. सर इन्कम कसं मिळालं, आरटीजीएस ने मिळालं. आरटीजीएस रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. सर ही कन्सेप्ट आहे बँकची. कुणाची आहे सर, बँकेची कन्सेप्ट आहे. आणि आपल्याकडे बँक आहे युको बँक. सध्या कोण आहे आपल्याकडं, युको बँक. सर एक अकाउंट झाला इंटरेस्ट, दुसरा अकाउंट झाला युको बँक. सर इंटरेस्ट मिळालंय म्हणजे ते इन्कम आहे. इंटरेस्ट 2 नंबरला आणि युको बँक तुमची 1 नंबरला. 24 तारीख ₹30,000. डन. यस. डेट मध्ये येणार 24. सर इंटरेस्ट 2 नंबरला म्हणजे तुमचं युको बँक 1 नंबरला येणार. युको बँक अकाउंट इज डेबिटेड टू इंटरेस्ट अकाउंट. टू इंटरेस्ट अकाउंट. सर किती रुपयाचं इंटरेस्ट मिळाले आपल्याला, डिस्कशन झाले मगाशी. 30,000 रुपयाचं इंटरेस्ट आहे. 30,000 डेबिटला, 30,000 क्रेडिटला. डन सर. यस. नॅरेशन मध्ये लिहावं लागेल आपल्याला बाळ. काय लिहिणार, बेंग इंटरेस्ट रेसिव्ह, बेंग इंटरेस्ट रेसिव्ह, ओके, थ्रू आरटीजीएस रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट. ही बँकेची कन्सेप्ट आहे. एनईएफटी आहे, आरटीजीएस, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, चेक, ऑनलाईन बँकिंग, IMPS, EPS, हे सगळं बँकिंगचे कन्सेप्ट आहेत. आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. डन. यस. 24 तारखेचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. शेवटी 2 ट्रान्झॅक्शन आहेत. विथड्रॉन ₹10,000 फॉर पर्सनल यूज. सर 10,000 रुपये विथड्रॉ केले. कशासाठी, पर्सनल यूज. एक अकाउंट आहे आपल्याकडे कॅश. कोण आहे आपल्याकडं, कॅश. सर पर्सनल यूज साठी पैसा काढला असेल तर पुढची कन्सेप्ट असते ड्रॉइंग्स. कोणती कन्सेप्ट आहे, ड्रॉइंग्स. पर्सनल यूज साठी जेव्हा पैसे काढायचं तेव्हा आपण त्याला ड्रॉइंग्स म्हणणार. सर बघा ड्रॉइंग्स मगाशी आपण बघितलं बेसिक ट्रिक्स मध्ये. तुम्ही नंतर नोट डाऊन करून घ्या तुमच्या बुक मध्ये. सर ड्रॉइंग्स किती नंबरला येणार, 1 नंबरला येणार. इथं आहे. म्हणजे कॅश किती नंबरला येणार, 2 नंबरला येणार. ओके. डेट आहे 28, अमाऊंट आहे 10,000 रुपये. डेट 28 आहे, अमाऊंट 10,000 रुपये आहे. आपण इकडे येणार, डेट घेणार 28, 28 तारीख आहे. ओके. ड्रॉइंग्स 1 नंबरला येणार. सर ड्रॉइंग्स अकाउंट इज डेबिटेड, ड्रॉइंग्स अकाउंट इज डेबिटेड टू कॅश अकाउंट, टू कॅश अकाउंट. डन. यस. ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट असल्यामुळे इथं DR लिहावं लागेल. किती रुपये सर विथड्रॉ केले फॉर पर्सनल यूज, 10,000 डेबिटला, 10,000 क्रेडिटला येते. डन. यस. नॅरेशन द्यावं लागेल आपल्याला इथं. बेंग कॅश विथड्रॉन, बेंग कॅश विथड्रॉ फॉर पर्सनल यूज, फॉर पर्सनल यूज. नॅरेशन काय असं पाठ करायचं वगैरे नाही किंवा स्टँडर्ड नाही. जे ट्रान्झॅक्शन मध्ये घडते ना ते आपल्याला आपल्या शब्दामध्ये लिहायचं आहे. बरोबर. आपले शब्द म्हणजे ट्रान्झॅक्शन मध्ये आहे तेच कॉपी पेस्ट केला तरी चालेल, काही इश्यू येणार नाही. चला सर लास्ट वन शिल्लक आहे. परचेस गुड्स फॉर ₹35,000. सर परचेस केल्याने गुड्स आहे म्हणजे परचेस अकाउंट येणार. सर ठरलं आपलं परचेस किती नंबरला, 1 नंबर. मगाशी बेसिक ट्रिक्स मध्ये बघितलंय. फ्रॉम आकाश. तर आकाशचं नाव आहे म्हणजे उधारीचा व्यवहार आहे का, वाचावं लागेल पुढं. ऑन कॅश. सर जर ऑन कॅश असेल तर आकाश येणार नाही. मग कॅश अकाउंट आणि परचेस अकाउंट. परचेस किती नंबरला यायचं ठरलंय, 1. म्हणजे कॅश कितीला येणार, 2. तारीख आहे 30. तारीख किती आहे आपल्याकडं, 30 आणि अमाऊंट आहे 35,000. डन. यस. तारीख आहे 30. परचेस येणार 1 नंबरला. परचेसेस अकाउंट इज डेबिटेड टू कॅश अकाउंट. जर ऑन कॅश नसताना तर आकाशचं नाव आलं असतं कारण आपण तिथं प्रेडिक्ट करतोय की हा कोणता ट्रान्झॅक्शन आहे, क्रेडिट. परचेस अकाउंट इज डेबिटेड टू आकाश अकाउंट. किती रुपयाचं वस्तू परचेस केली आपण, सॉरी आकाशने कॅश, कारण ऑन कॅश म्हटलं होतं, सॉरी माय मिस्टेक. 35,000 डेबिटला, 35,000 क्रेडिटला. डन सर. यस.
नॅरेशन द्यावं लागेल आपल्याला. बेइंग गुड्स परचेस ऑन कॅश. डन सर. इथं आपले सगळे ट्रान्झॅक्शन क्लिअर झालेले आहेत. सगळ्यात महत्वाचं असते सर, ओके, तुम्ही आधी काय करायचं, स्क्रीनशॉट काढून घ्या, मग आपण पुढचं डिस्कशनला घेऊया. डन. यस. कॅल्सी अलाउड आहे, कारण आपण हा लेक्चर जो बनवतोय तो इकॉनॉमिक्स BSc भाग 3 शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर या विद्यार्थ्यांसाठी बनवत आहोत. आणि ग्रॅज्युएशन लेवलला कारण किंवा CA फाउंडेशनला वगैरे कॅल्सी आपल्याला अलाउड असते. जर 12चे किंवा 11चे स्टुडंट्स हे व्हिडिओ बघणार असतील तर तुम्हाला कॅल्सी अलाउड नाहीये. ओके. यस. आपल्याला टोटल करायचे असते. ओके, टोटल करायचे सर. ठीक आहे. पहिल्या ट्रान्झॅक्शनची अमाऊंट आहे 2 लाख, दुसऱ्यासाठी 3 लाख 5,000, 5 आणि हे 30, 35, 3 35, 3 55, 3 75, 4 लाख 5,000, 4 15, 4 20, 4 50, 4,50,000 रुपये टोटल येते है ना. तरी पण एकदा आपण क्रॉस चेक करूया. कॅल्सी अलाउड असेल, जसं की शिवाजी युनिव्हर्सिटी BSc भाग 3 ला कॅल्सी अलाउड आहे, मग आपण कॅल्सी यूज करू शकतो. 2 लाख आणि 1 लाख 3 लाख रुपये पहिल्या 2 ट्रान्झॅक्शनचे. त्यानंतर 5 आणि 30, 35 आणि 20, 55,000 रुपये, 55,000 प्लस पुन्हा 20 आणि 30, 50, 60, 70, 80, 90, 95,000, 95,000. यस सर. 4,50,000 रुपये टोटल. मग आपण जे डिस्कस केले ते बरोबर आहे सर. टोटल आहे आपली 4,50,000, 4,50,000 रुपयाची टोटल आहे. ओके, आपल्याला टोटल लिहावे लागेल सर प्रॉपर. यस सर. टोटल लिहिताना इथं टोटल म्हणा, नाही म्हटलं तरी चालेल, काहीच इश्यू येत नाही. अशा पद्धतीने टोटल करतोय आपण. वरती 1 लाईन आणि खाली 2 लाईन घेतोय. ओके, किती रुपये टोटल आहे? 4,50,000, 4,50,000 रुपये डेबिटला, आणि सेम टोटल क्रेडिटची पण येते 4,50,000 रुपये क्रेडिटला. जर टोटल वेगळी येत असेल सर तर तुमचा आन्सर चुकीचा आहे. डेबिटची जेवढी टोटल असणार तेवढी सेम टोटल कोणाची असणार? क्रेडिटची सुद्धा असणार. ओके, अशा पद्धतीने हा आपला प्रॉब्लेम नंबर 2 आहे. आपण टोटल 5 प्रॉब्लेम घेणार होतो. जर्नलचे 1 प्रॉब्लेम क्लासरूम मध्ये झालेला आहे. हा आपला 2nd प्रॉब्लेम आहे. अजून 3 प्रॉब्लेम आपल्याला ऑनलाईन मध्ये बघायचा आहे, म्हणजे आपला हा कंटेंट जो आहे तो संपून जाईल. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर. ओके, आणि व्हिडिओ बाकीचे इतर जे फ्रेंड्स आहेत तुमचे BSc भाग 3 मध्ये त्यांना काय करा, तुम्ही शेअर करा. ओके, थँक्यू एव्हरीवन.